नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वायजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. नगर मनमाड म्हणजे खरं तर नगर ते मालेगाव हा रस्ता ब्रिटिश काळापासून उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा सर्वाधिक महत्त्वाचा रस्ता असं मानलं जातं. म्हणून ब्रिटिशांनी नगर ते मनमाड हा रस्ता कॉन्क्रिटीकरण केला होता. कॉन्क्रीटची स्ट्रीप होती. कारण उत्तर भारतातला माल दक्षिण भारतात नेण्यासाठी, दक्षिण भारतातला माल उत्तरेत नेण्यासाठी म्हणजे वाणिज्यदृष्ट्या हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आजही आहे. 2 दिवसापूर्वी मनमाडजवळ जे के रेल्वेच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचं जंक्शन आहे, तिथल्या पुलाचा भराव खचला. हा पूलही ब्रिटिशांनी बांधलेला होता. 100 त्याने निश्चित पार केली असावी. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षामध्ये त्याच्या देखभालीकडे लक्ष न देण्यात आल्यामुळे मनमाडचा पूल म्हणजे त्याचा भराव खचला, कोसळला. म्हणजे जे ब्रिटिशांनी बांधलं, ब्रिटिशांनी कोपरगावचा गोदावरी नदीवरचा पूल बांधला, तो आपल्याला तोडावा लागला. याचं कारण त्याची मुदत संपली होती आणि योगायोगाने टेंडर निघालं. नवीन पूल शेजारी बांधायचा होता, म्हणून तो पूल पाडावा लागला. एवढा मजबूत होता, मनमाडचा देखभाली अभावी पडला. आता हा जो दगडी पूल होता ब्रिटिशांच्या गोदावरी नदीवरचा, त्याला घडीव दगडाची महिरप होती. घडीव दगडाने त्याची उभारणी करण्यात आली होती. हे घडीव दगड आम्ही गोदावरीच्या पात्रात इस्तता टाकले, बांधकामात दाबण्याचं काम सुरू आहे. ज्या घडीव दगडामध्ये कोपरगावचे अनेक झाडं, कोपरगाव शहरातले, त्यांना अतिशय सुबक, अतिशय सुंदर ओटे करता आले असते. सौंदर्य करण्याच्या दृष्टीचा अभाव हे भारतीयांचं जणू काही एक वैशिष्ट्य होत आहे. ही कलात्मक घडवलेली दगडं नदीपात्रात गाडण्यात आली. हा अलीकडच्या काळातला मोठा दैवदुर्विलास. त्याच्या थोडे पुढे गेलं ह्याच रस्त्यावर की जो सिन्नर, साळवीर ते कोपरगाव असा किंवा पुढे मालेगाव असा जो एक रस्ता नवीन महामार्गाला नंबर मिळालेला आहे, त्यावरचा साळवीर फाट्याचा जो उड्डाण पूल आहे, उड्डाण पूल कसा नसावा याचं ते जिवंत उदाहरण आहे. आपण एखादी वक्ररेषा, झिगझॅग रेषा काढतो, तशी त्याची रचना आहे. त्याच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलं आहे हे आपल्याला माहीत नाही. तो सांगाडा पाहिला की हा रस्ता किती दुर्दैवी आहे. स्वातंत्र्यानंतर त्याच्या नशिबी काय काय भोग आले आहेत आणि ह्या भोगापायी कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त झाले, किती बळी गेले, किती कुटुंबांना त्याचा फटका बसला, याची साक्ष जणू काही ही दैन्य अवस्था देते आहे. तिथून थोडे पुढे गेलं की बाबळेश्वरला असेच उद्ध्वस्त सांगाडे उभे करण्यात आले आहे. इतकं मोठं विद्रुपीकरण कधीही कुणीही पाहिलं नसेल. एवढा तमाशा त्या बाबळेश्वरच्या चौकात सुरू आहे. त्या उद्ध्वस्त, मनात नकारात्मक ऊर्जा तयार करणाऱ्या त्या बांधकामावर नेत्यांची, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे, वेगवेगळ्या संस्थांचे बॅनर लटकवलेले आज आपल्याला पाहायला दिसतात, ज्या की त्या एखाद्या उद्ध्वस्त धर्मशाळेसारखी बाबळेश्वर चौकाची दुरावस्था झाली. तिथून पुढे स्वातंत्र्यानंतरच्या बांधलेल्या पुलाचा क्रमांक आहे प्रवरा माईवर. कोलारला तो पूल बांधला आहे. 2 पूल होते, एक पूल पडला, पाडावा लागला. त्याच्यामुळे आता तिथे वाहनांची वारंवार कोंडी होते, लांब रांगा लागतात, धुळीचे लोट शहरात पसरतात. बाजारपेठ जीव मुठीत धरून सुरू आहे. बाजारपेठेवर विपरीत परिणाम होतो आहे. दुसऱ्या बाजूला जड वाहनांची कोल्हारच्या पुलावर गर्दी झाली की पूल हलतो, काळजाचा ठोका चुकतो. न जाणो कदाचित मनमाडचा पूल पडला. आता कोल्हारच्या पुलाचा तर नंबर नाही ना, इतका हा पूल हलतो आणि गाडीत बसणाऱ्याच्या हृदयाचा ठोका चुकवतो. एवढा कोल्हारचा पूल धोकादायक झाला आहे. स्वातंत्र्यानंतर बांधलेले प्रवरा नदीवरचा एक पूल पाडावा लागला.
पडला. दुसरा पूल कधीही धारातीर्थी पडू नये म्हणजे मिळवलं, त्यात कुणाचे बळी जाऊ नये म्हणजे मिळवलं, अशी कोल्हारच्या पुलाची अवस्था आहे. म्हणून आपण आजच्या भागाला शीर्षक दिलं, मनमाडचा पूल कोसळला, कोल्हारच्या पुलाचे काय. अशी ही दुरावस्था स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात झाली आहे. आणि कोपरगाव ते नगर हा रस्ता 30 वर्षे झाले रेंगाळला आहे, 30 वर्ष झाले फुटला आहे, तुटला आहे. त्याला काय काय उपमा द्याव्यात त्या कमी आहेत. आज कोपरगाव नगरला जायचं तर अंगाला काटा येतो. सावळवीर ते नगर या महामार्गात, या अंतरातल्या महामार्गाचं काम सुरू आहे, परंतु त्या ठेकेदाराला एवढीही दया येत नाही. ज्या रस्त्यावरून शेकडो वाहन चालक, शेकडो मुलं, शेकडो विद्यार्थी शाळेत जातात, शेकडो विद्यार्थी महाविद्यालयात जातात, अनेक चाकरमाने मोटारसायकलवरून कोपरगावला जातात, त्या रस्त्यावर ठायी ठायी खड्डे पडले आहेत. किमान काम सुरू करण्यापूर्वी हा रस्ता मोटरेबल करावा एवढी ही दानत त्या ठेकेदारात नाही, त्याला जाब विचारण्याची हिंमत कुणात नाही. आज इथे ॲक्सिडेंट होतात, धुळीचे लोट उठतात, अनेक आजारांना लोकांना सामोरं जावं लागतं. सावळवीर ते कोपरगाव हा रस्ता जणू नरक यातना देणारा रस्ता झाला आहे. आणि सावळवीर ते नगर या रस्त्याची अवस्था देखील वेगळी नाही. 30 वर्षापासून हा रस्ता रखडतो, ठेकेदार पळून जातो, काम अर्धवट सुटतं, रस्त्यातले खड्डे बुजवता बुजवता सरकारचं बजेट संपून जातं. आताही 30-33% बिलो दराने टेंडर भरलं. ज्या रस्त्याचा खर्च 1000 कोटी रुपये आहे ते अवघ्या 400 कोटीत काम करायचं आहे. गावं उंचावर गेले आहेत, रस्ता खाली आहे, अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट स्थितीत तसाच सोडून देण्यात आला आहे. दोन्ही बाजूनी खोल खोल चर खांदलेले आहेत. आता राहुरी ते नगर या अंतरातला रस्ता जर बघितला तर जणू काही तो एक मृत्यू गोल झालेला आहे, मृत्यूचा सापळा झालेला आहे. अनेक दुचाकी स्वारांचे बळी त्यात जात आहेत. या रस्त्यावर सर्वाधिक बळी दुचाकी स्वारांचे जातात. ना त्याची दखल घेतली जात, ना त्याची कुणाला चिंता वाटत. अशी अतिशय मन विषण्ण करणारी अवस्था या नगर ते कोपरगाव रस्त्याची झाली आहे. प्रामुख्याने राहुरी ते नगर हा रस्ता खरोखरच तुमची माझी आपल्यासारख्या सामान्य माणसांची परीक्षा घेणारा ठरला आहे. या रस्त्याने मोटारसायकलवर जाल तर जीवाची जोखीम आहे, 4 चाकीने जाल तर 4 चाकी नादुरुस्त होण्याची भीती आहे, एसटीने जाल तर खड्ड्यात एसटी आदळून मनका निकामी होण्याचा धोका आहे. कुठल्याही वाहनाने जा, तुमचा कपाळ मोक्ष ठरलेला आहे. आणि ही अवस्था गेल्या 30 वर्षापासून आहे. रस्ता कसा नसावा हे भारतातल्या एका सर्वाधिक महत्त्वाच्या रस्त्याचं चित्र, अतिशय आपली स्वतःची मान खाली जावी अशी या रस्त्याची विपन्न अवस्था झाली आहे. लोक म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यातले मंडळी ही आता नाशिक बाजारपेठेशी जोडली आहेत. उत्तरेतले लोक आता संगमनेर बाजारपेठेशी जोडले गेले आहेत. उत्तरेतले लोक आता संगमनेर मार्गे पुणे बाजारपेठेशी जोडले गेले आहेत. आणि याचा सर्वात मोठा फटका हा कोलार, राहता, अहमदनगर या बाजारपेठांना बसतो आहे. कारण दळणवळणाचं सूत्रच बदलून गेलं आहे. मुद्दा माझा हा होता की आता तरी या कोपरगाव नगर रस्त्याचं भाग्य उजळणार आहे की नाही, तर त्याचं उत्तर आज तरी कुणापाशी नाही. आता स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात देखभाली अभावी मनमाडचा पूल कोसळला. पुढे अतिशय दिमागदार, अतिशय सुंदर असलेला ब्रिटिशकालीन गोदावरीवरचा पूल पाडावा लागला. घडीव दगड चिखलात दाबली. त्याच्या पुढे जो उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलाकडं पाहावं की मन विषण्ण होती अशी त्याची रचना आहे. त्याच्या थोडे पुढे बाबळेश्वरला आलं की एखाद्या उद्ध्वस्त धर्मशाळेचं वेडं वाकडं जणू काही स्ट्रक्चर तिथं उभं आहे जे मनात नकारात्मक ऊर्जा तयार करत आहे.
तिथून पुढे कोलारला गेलं की सततची वाहतूक कोंडी, धूळ आणि धुळीचे लोट आणि त्यात तो जीवाचा थरकाप उडवणारा, हलणारा, मृत्यू गोलाची साक्ष देणारा कोलारचा पूल एक तर धारातीर्थी पडला, दुसरा कुणाला घेऊन धारातीर्थी पडू नये ही परमेश्वराकडे प्रार्थना करावी अशी अवस्था. तिथून पुढे राऊरी ते नगर जणू काही मृत्यूचा सापळा. अशी कोपरगाव ते नगर ह्या अतिशय महत्त्वाच्या आणि 2-2 महाक्रमांकाचे बिल्ले छातीवर मिरवणाऱ्या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. मनमाडचा पूल कोसळला, आता कोल्हारच्या पुलाचे काय, या शीर्षकाखाली आज मी जे नगर कोपरगाव रस्त्याचं विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.